नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज। आज 22 फरवरी रविवार को मीरा भाईंदर शहर के उत्तन परिसर के मुक्ति सागर प्रबोधन केंद्र में भव्य ब्लड डोनेशन का आयोजन किया गया। यहाँ पर स्थानिक लोगों ने बढ़ चढ़कर इस ब्लड डोनेशन कैंप में हिस्सा लिया। आज इसी संदर्भ में हमने स्थानीय लोगों से बातचीत की, साथ ही साथ यहाँ के जो सिस्टर थे मैनेजमेंट के, उनसे भी बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने किस तरह का आह्वान किया। आम्ही कॅथलिक चर्चद्वारे 18 फेब्रुवारी रोजी उपवास काळाला सुरुवात केली आहे आणि हा उपवास काळ 40 दिवसाचा असून ह्या उपवास काळामध्ये आम्ही प्रभू ख्रिस्ताचे दुःख, मरण आणि पुनरुत्थान ह्याच्यावर मनन चिंतन करत असताना त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेत असतो। ते म्हणजे प्रार्थना, उपवास आणि दानधर्म। आणि त्या अनुषंगाने ह्या आठवड्यात आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेली आहे। दर्यामाता चर्च उत्तन इथले भाविक देवभिरू आणि भक्तिमय जीवन जगत असतात आणि त्यांच्या गुणात आहे की दानधर्म करावा आणि म्हणून आज ह्या रक्तदान शिबिरासाठी त्यांचा आम्हाला भरपूर सहकार्य मिळालेलं आहे। हे रक्तदान शिबिर स्टेला मारिस हॉस्पिटल, सेंट जोसेफ सिनियर कॉलेज आणि राजीव गांधी ब्लड बँक ह्यांच्या सौजन्याने आणि दर्यामाता चर्च प्रमुख धर्मगुरू फादर लेझली आणि मुक्तीसागरचे संचालक फादर स्टीवन किका ह्यांच्या सहकार्याने आयोजित केलेले आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून ह्या शिबिराची सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 101 लोकांनी इथे येऊन गेलेले आहेत। पैकी आता 70 लोकांची नाव नोंदणी झालेली आहे आणि अपेक्षित आहे 200 ते 300 लोक संध्याकाळी 4 पर्यंत इथे येतील। आणि आमचा विश्वास आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि लोक ते पवित्र कार्य करण्यासाठी आतुरलेले आहेत आणि आमचे हे भाऊ बहीण इथे येत आहेत रक्तदान देण्यासाठी। आणि त्याहून जास्त आमचे जे सहकारी आहेत ते 100हून जास्त, आणि जे देऊ शकत नाहीत तेही इथे आहेत, कारण हे परमेश्वराचं कार्य आहे आणि प्रभू ख्रिस्ताचं कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण आतुरलेले आहोत, हपापलेले आहोत आणि हे रक्तदान देऊन आम्ही इतरांचे जीव वाचवणार आहोत। म्हटलं जाते की एका थेंबाने थेंबे थेंबे तळे साचे, आणि त्याचप्रमाणे जे काही आम्ही इथून दान देणार आहोत ते हजारो लोकांना जीवदान देणार आहेत। त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत आणि आमचे सगळे सहकारी बंधू भगिनी ह्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रभू ख्रिस्ताला धन्यवाद देतो। धन्यवाद। रक्तदान हे दुसऱ्याला जीवन देणारं हे एक महत्त्वाचं दान आहे। जसं सांगितलं जाते की यामुळे आपण इतरांना प्रेम देत असतो आणि यामुळे आपण इतरांना जीवन देत असतो। आणि हा चांगला उपक्रम स्टेला मारिस हॉस्पिटल आणि सेंट जोसेफ सिनियर कॉलेज यांची NSS जे युनिट आहे त्यांच्यामार्फत हा राबविला गेलेला आहे। याच अनुषंगाने की जे हे रक्त जे लोक देत आहेत त्या रक्ताने इतरांचं जीवन साकारलं जावं, हेच आमचं हे ध्येय आहे। आता आमचा 18 तारखेपासून उपवास काळ चालू झाला आहे। त्यानिमित्ताने आमच्या स्टेला मारिस हॉस्पिटल जे सगळ्यात जुनं हॉस्पिटल आपल्या उत्तर प्रभागामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे सेंट जोसेफ सिनियर कॉलेजचे NSS टीम ज्या कॉलेजची एक मॅनेजमेंट कमिटीची मी सुद्धा त्याची सदस्य आहे। त्याद्वारे आपण ही एक आयोजन केलेलं आहे ब्लड डोनेशन कॅम्पचं। मागील अनेक वर्षापासून इथे उत्तर प्रभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्लड डोनेशन कॅम्प घेतले जातात, परंतु हे आपले स्टेला मारिस हॉस्पिटलच्या ज्या सिस्टर्स आहेत आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत हे पहिल्यांदाच ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि सुंदर असं आयोजन केलेलं आहे। हे आयोजन करण्याचा उद्देश एकच आहे की जेव्हा आमच्या उत्तर प्रभागामधील लोकांना रक्ताची गरज असते आणि त्यासाठी इथे तिथे धावावं लागतं, त्यावेळेला आपल्याला राजीव गांधी ब्लड ह्याच्यामधून तर त्याच्यामधून आपल्याला जेव्हा ब्लड घ्यायचं असेल
तर पैसे मोजावे लागतात किंवा बाहेरसुद्धा पैसे मोजावे लागतात. परंतु हे ब्लड डोनेशन कॅम्पमधून मिळालेल्या कार्डमधून आपल्याला फ्रीमध्ये हे लोकांपर्यंत आम्ही पोचवू शकतो. आणि दरवर्षी वेगवेगळ्या कॅम्पद्वारे जवळजवळ 500 लोक, आमची उत्तर प्रभागातील लोक 500 बॉटल आपण ह्या कॅम्पला देत असतो. तर त्याचा फायदा आमच्या लोकांना भरपूर प्रमाणात होत असतो. हेच औचित्य साधून या सिस्टर्स आणि आमच्या कॉलेजच्या टीमने हे आयोजन केलेलं आहे. त्याचा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि ह्याचा फायदा नक्कीच आपल्या सर्वसामान्य लोकांना होईल आणि जे गरजवंत आहेत त्यांना होईल ह्या आशा आहे. माझं नाव डॉक्टर स्वप्नील डुंगा आहे. आपण ब्लड डोनेशन हे इम्पॉर्टंट आहे. आपण सगळ्यांनी ब्लड डोनेट केलं पाहिजे, कारण जगामध्ये कितीतरी मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, माणसं आहेत ज्यांना ब्लडची आवश्यकता आहे. ब्लड आपण कुठे बनवू नाही शकत. कोणी आपल्याला जर डोनेट केलं तरच ब्लड येईल आपल्याला. तर आपण जेवढं आपल्याला होईल तेवढं आपण ब्लड डोनेट केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने ज्यांच्याकडे आहे, हिमोग्लोबिन नॉर्मल आहे किंवा त्यांचं वजन चांगलं आहे, त्यांनी ब्लड दिलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्यांचा जीव वाचू शकेल. हे रक्तदान शिबिर हे आमचं एक स्वप्न होतं आणि काळ पण तसाच आहे की जेथे आम्ही लेंटन सीझन साजरा करतो, 40 दिवसाचा उपवास काळ. तर आम्ही ही सुवर्ण संधी साधून की लोकांना ह्या उपवास काळाचं पण जास्त महत्त्व माहीत असावं आणि आम्ही जसं येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी दुःख सहन केला तर आम्ही पण त्याच्यासाठी काही करावं या उद्देशाने ही शिबिर ठेवलेली आहे. आणि सो फार म्हणजे आतापर्यंत जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे ते आम्हाला असं आशा आहे की 4पर्यंतचा टाईम आहे, त्यामध्ये लोक येतील. कारण काही भाविक अजून समुद्रामध्ये आहेत, काही काहींची मासली आलेली आहेत, त्यामुळे जर क्राऊड आता तरी थोडा कमी आहे, पण आमची आशा आहे. आणि हे रक्तदान शिबिर हे महत्त्वाचं शिबिर आहे, कारण ह्याच्याद्वारे आम्ही लोकांना संदेश देतो की ह्या रक्तदानाने आपण पुष्कळांचे जीव वाचू शकतो. कारण आम्ही आमचं हॉस्पिटल चालवत आहे, आम्हाला माहीत आहे कधी एमर्जन्सी असते आणि ते आम्ही ताबडतोब त्यांना उपलब्ध करू शकतो. ह्या हेतूने ही आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेले आहे. ये थे तमाम सिस्टर और यहाँ के स्थानीय रहवासी जो अपनी प्रतिक्रिया दे रहे थे. आपको बता दूं कि फ़िलहाल क्रिश्चियन समुदाय के उपास चल रहे हैं और उपास में ब्लड डोनेशन करने का उन्हें सौभाग्य प्राप्त हुआ है. आज उन्होंने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया. पहली बार ये ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया जिसमें अच्छा खासा रिस्पांस यहाँ पर मिला है. अब आने वाले भविष्य में इस तरह का और ब्लड डोनेशन कैंप का आयोजन करेंगे. इस तरह की जानकारी भी स्थानीय लोगों ने दी. आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर.